First point is introduction. Now consider these fundamental points regarding this electrostatics. Electrostatics is the study of charges at rest, and electrodynamics is the study of charges in motion. म्हणजे चार्जेस जे आहेत, भार जे आहेत, धनभार ऋणभार हे ज्यावेळी स्थिर असतात त्यावेळी त्यांचा जो अभ्यास आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये करतात. तेच चार्जेस जर मोशन असतील, मूव्हिंग असतील, तर त्या मूव्हिंग चार्जेसचा अभ्यास जे आहे त्याला आपण इलेक्ट्रोडायनामिक्स किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. तत्पूर्वी आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये हे पीस ऑफ पेपर जे आहेत, पीस ऑफ पेपर्स हे ड्राय जे कोम आहे हे कोम आपण जर हेअरमधून रन केला तर हे पीस ऑफ पेपर ह्याला अट्रॅक्ट करतात, ह्यामध्ये चार्जेस फॉर्म होतात. हे आपण स्टडी ऑलरेडी केलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहेत, ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू पर्टिक्युलर युनिट एरिया हे फ्लक्स असतात फाय. हे पण आपण पाहिलेलं आहे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. त्यामध्ये गॉस थेरम जे आहे, द गॉस लॉ रिटर्न ॲज फाय इक्वल टू क्यू बाय इप्सॉलम नॉट और इप्सॉलम 0 इक्वल टू लाईन इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार. तर हा एनी इरेग्युलर शेप असेल बॉडी, त्याच्यामध्ये आपण जर चार्ज एन्क्लोज केला, चार्ज एन्क्लोज केल्यानंतर आपण जर प्लस चार्जेस एन्क्लोज केला तर ह्यामधून इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स जे आहेत त्या बाहेर पडतात, इमिट होतात. या ज्या बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स जे आहेत त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. या फ्लक्स फाय जे आहेत हा फाय 1/ε0 टाइम्स चार्ज एन्क्लोज बाय दॅट सरफेस. म्हणजे त्यामध्ये आपण जो काही चार्ज एन्क्लोज केलेला आहे त्या एन्क्लोज केलेल्या चार्जच्या 1/ε0 और ε0 टाइम्स इतक्या फ्लक्स असतात. हा गॉस थेरम आहे, तो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. वेअर फाय इज द टोटल फ्लक्स कमिंग आउट ऑफ द क्लोज सरफेस अँड क्यू इज द टोटल चार्ज इनसाइड द क्लोज सरफेस. फाय जे आहे हे फाय आपण हे जे इरेग्युलर शेप घेतलेला हा इरेग्युलर शेपमधून बाहेर येणार इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया नॉर्मली दॅट इज कॉल्ड एज फ्लक्स फाय. हे फाय जे आहेत ह्या एकूण पूर्ण सरफेसमधून येणाऱ्या बाहेर फ्लक्स ह्या क्यू बाय इप्सॉलॉन असतात. त्यामध्ये क्यू हे त्यामध्ये एन्क्लोज केलेला टोटल चार्ज आहे ह्या बॉडीमध्ये. कॉमन स्टेप्स इन्वॉल्व्ड इन कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाय युझिंग गॉस थेरम. आता गॉस थेरम वापरून आपण जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये काही कॉमन स्टेप्स आहेत. त्या कॉमन स्टेप्समध्ये पहिली स्टेप आहे डिस्क्राईब द चार्ज डिस्ट्रीब्युशन लिनियर सरफेस और वॉल्यूम. फर्स्ट आपण जे काही चार्ज कन्सिडर करतो तो लिनियर चार्ज आहे काय सरफेस चार्ज आहे किंवा वॉल्यूम चार्ज आहे ते फर्स्ट आपण डिस्क्राईब करायचं असतं आपण गॉस थेरम अप्लाय करते वेळी. त्यानंतर सेकंड स्टेप आहे ऑब्टेन द फ्लक्स बाय गॉस थेरम, लेट दिस बी इक्वेशन ए. गॉस थेरम वापरून जे त्यामधून जे बाहेर पडणारे फ्लक्स आहेत ह्या फ्लक्स कॅल्क्युलेशन करायचे आहेत अकॉर्डिंग टू गॉस थेरम, त्याला आपण इक्वेशन ए म्हणायचं आहे. व्हिज्युअलाइज द गॉसियन सरफेस अँड जस्टिफाय इट. त्यानंतर आपण गॉसियन सरफेस एक कन्सिडर करायचा, त्या गॉसियन सरफेसमधून बाहेर पडणारे फ्लक्स जे हे आपण कॅल्क्युलेट करायचे आहेत जस्टिफाय करून. विथ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई as unknown, obtain the electric flux by calculation using geometry of the structure and symmetry of the Gaussian surface. Let this be b. तर आपण इलेक्ट्रिक फील्ड अजून जॉमेट्री वापरून, सिमेट्री वापरून, गॉसियन सरफेस वापरून अजून एक वेगळ्या दुसऱ्या मेथडनं आपण इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचे फ्लक्स फाय, त्याला आपण इक्वेशन बी मानलं. आणखीन इक्वेट RHS ऑफ इक्वेशन ए अँड इक्वेशन बी अँड कॅल्क्युलेट ई. तर दोन्ही इक्वेशन जे ए इक्वेशन जे आपण गॉस थेरमनं काढलेले फ्लक्स आहेत, आणखीन जॉमेट्री जे वापरून आहे ह्याच्यामधून आपण जे काढलेले फ्लक्स बी आहे इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन इक्वेट करायचे आहेत. इक्वेट करून आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या कॉमन स्टेप जे आहेत प्रत्येक आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेशन करते वेळी आपण ह्या कॉमन स्टेप आपण सर्व ठिकाणी वापरतो. नेक्स्ट पॉइंट इज ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. आता आपण इथं गॉस लॉ जे आहे गॉस लॉची ॲप्लिकेशन्स पाहायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेल और हॉलोस्फियर. आता युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेल किंवा हॉलोस्फियर जे याच्यामुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्याच्या आउटसाईडला याचं आपण इक्वेशन कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड corresponding this animation. In this case, consider a sphere of radius capital R
विथ इट्स सेंटर ॲट ओ. हा स्पियर आहे, ह्या स्पियरचं सेंटर ओ आहे. इथं पण दाखवलं ॲनिमेशनमध्ये स्पियर सेंटर आहे ओ. हा स्पेरिकल शेप बॉडी आहे. चार्ज्ड टू अ युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मा कुलम पर मीटर स्क्वेअर. तर याच्यावरती चार्ज प्लेस केलेला आहे या स्पियरवरती. हा जे स्पियर आहे याच्यावरती स्पियरवरती चार्ज प्लेस केलेला आहे आणि हा जे चार्ज आहे एका युनिट एरियावरती सिग्मा इतका आहे, दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी, प्लेस्ड इन डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ परमिएबिलिटी इप्सॉलॉन. तर हे सराउंडिंग जे आहे एक डायलेक्ट्रिक मीडियम आहे, ह्या डायलेक्ट्रिक मीडियममध्ये ठेवलेला हा स्पियर, ज्याची परमिएबिलिटी जे आहे इप्सॉलॉन आहे और इप्सिलॉन आहे. आणि इप्सिलॉन म्हणजेच इप्सिलॉन नॉट के किंवा इप्सिलॉन 0 के. तर टोटल चार्ज ऑन द स्पियर क्यू इज, एका युनिट एरियावरती सिग्मा इतका चार्ज आहे. तर हा स्पेरिकल शेप ऑब्जेक्ट जे आहे, या स्पेरिकल शेपचा एरिया जे आहे 4πr² येतो जर रेडियस आपण कॅपिटल घेतली तर. त्यामुळे ह्या पूर्ण स्पियरवरती असणारा चार्ज आहे क्यू सिग्मा इंटू 4πr², दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया, दॅट इज टोटल चार्ज. बाय गॉस थेरम the net flux through a closed surface phi equal to, according to Gauss theorem, this flux Gauss theorem is q by epsilon. If this actually q by epsilon naught k, that is q by epsilon, this equation actually this phi equal to q by epsilon, but epsilon is epsilon naught k, but k is 1 for air vacuum free space, hence only q by epsilon. Here for air vacuum k equal to 1, where q is the total charge inside द क्लोज सरफेस. हा स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, ह्या स्पेरिकल ऑब्जेक्टमध्ये इनसाइडला पण ठेवलेला चार्ज आहे, हा क्यू इतका आहे. ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे तो चार्ज. हे स्पेरिकल बॉडी आहे, याच्यावरती चार्ज प्लेस केलेला आहे हे, आणि याचं रेडियस कॅपिटल आर आहे या स्पियरची. क्यू इतका चार्ज आहे टोटल स्पियरवरती असणारा चार्ज, एका युनिट एरियावरती असणारा चार्ज सिग्मा आहे. हे इथं डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे. हा कॅपिटल आर हे डार्क लाईनचा स्पियर आहे, हा याच्यावरती चार्ज ठेवलेला आहे क्यू. याचा रेडियस आहे कॅपिटल आर. इमॅजिन अ कॉन्सेंट्रिक गॉसियन स्पियर ऑफ रेडियस स्मॉल आर पासिंग थ्रू पी. आता आपण हा पी पॉईंट जे आहे, ह्या पी पॉईंटमधून पास होईल असा एक स्मॉल आर रेडियसचा आपण गॉसियन सरफेस इमॅजिन केला. ह्या डायग्राममध्ये पण आहे, त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. स्मॉल आर इतक्या रेडियसचा आपण हा गॉसियन सरफेस कन्सिडर केला आहे की जो पी पॉईंटमधून पास होतोय. लेट ds बी अ स्मॉल एरिया अराउंड द पॉईंट पी ऑन द गॉसियन सरफेस. आता ह्या गॉसियन सरफेसवरती आपण इथं हे ds एरिया इमॅजिन केला, ds एरिया कन्सिडर केला. इथं पण दाखवलेला आहे, हा ds एरिया आहे गॉसियन सरफेसवरती. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर ऑफ द चार्ज स्पियर. आता ह्या चार्ज स्पियर जे ह्या चार्ज स्पियरमुळं असणारं इथं पी पॉईंटला असणारं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, ही फील्ड इंटेन्सिटी जो पी पॉईंट स्मॉल आर इतक्या अंतरावरती आहे सेंटरपासून, तिथली आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे. त्यासाठी आपण फर्स्ट फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया ds. आता हा जे ds एरिया आपण जे इमॅजिन केला आहे, ह्यातून ह्या चार्जमुळं बाहेर जाणाऱ्या फ्लक्स जे आहेत, ह्या फ्लक्स आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्या फ्लक्स जे आहेत त्या फ्लक्स डी फाय इक्वल टू ई बार डॉट ds बार. आपण डॉट प्रोडक्ट घेतला इथं, ई ds कॉस थिटा. Theta is the angle between E and ds, electric field and ds area. Here this direction of electric field and ds area direction, both directions are same, hence theta equal to 0 here. For theta equal to 0, cos 0 is 1, hence E into ds only, this is d phi, that is a flux passing through ds area only. ह्या फक्त ds area मधून जाणाऱ्या फ्लक्स जे आहेत ह्या डेल्टा फाय डी फाय आल्यात, ह्या ds area मधून जाणाऱ्या फ्लक्स जे आहेत ह्या डी फाय इतके आलेले आहेत. तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस, आता फक्त ह्या ds एरियामधून जाणारे फ्लक्स जे आहेत हे आपण इथं कॅल्क्युलेट केला डी फाय. आता संपूर्ण हा जे स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, ह्या स्पेरिकल आपण गॉसियन सरफेस जे घेतला आहे, ह्या स्पेरिकल गॉसियन सरफेसमधून किती इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स फ्लक्स जे आहे ते बाहेर जाणार ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. ते फाय जे आहे ते सर्व इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑल डी फाय, दॅट इज ह्या ds एरियामधून जाणारे फ्लक्स, नेक्स्ट ds एरियामधून जाणारे फ्लक्स, नेक्स्ट ds एरियामधून जाणारे फ्लक्स, नेक्स्ट ds एरिया, असे आपण ह्या गॉसियन सरफेसवरती आपण ds जर आपण एरिया कन्सिडर केले तर त्या प्रत्येक ds एरियामधून जाणारे फ्लक्स जे आहेत ह्या डी फाय असतील. त्या सर्वांचे पण ॲडिशन केली की टोटल फ्लक्स जे आहेत ह्या स्पेरिकल आपण गॉसियन सरफेस जे कन्सिडर केलं आहे त्यातून जाणारे फ्लक्स मिळतील, म्हणून आपण फाय जे आहे
हे इंटिग्रेशन केलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ डी फाय आहे. डी फाय म्हणजेच काय, हे ई इंटू डी एस आहे. पण इंटिग्रेशन एक क्लोज पाथचं आहे, कारण हा पाथ हा क्लोज आहे म्हणून आपण क्लोज पाथचं इंटिग्रेशन घेतलेलं आहे. ई इंटू डी एस, बट दिस ई इंटू डी एस आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. तर ई इंटू डी एस आहे फक्त. ई बार डॉट डी एस बार आहे, हे आपण ई इंटू डी एस आलेलं आहे. ई इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट आहे, पण हे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली. आणि इंटिग्रेशन ऑफ डी एस जे म्हणजे ॲडिशन ऑफ डी एस एरिया फॉर क्लोज पाथ. आपण जर हा डी एस एरिया आपण पूर्ण क्लोज पाथमध्ये जर ॲड केला तर हा संपूर्ण स्पिअरचा एरिया जे आहे हा 4πr² येतो, ज्याची रेडियस स्मॉलर आहे म्हणून. हे इक्वेशन 2 आहे. म्हणजे आपण ह्या गॉसियन सरफेसमधून जाणाऱ्या फ्लक्स बाहेर फाय जे आहेत, ह्या फाय आपण कॅल्क्युलेट केल्या. ह्या आलेल्या आहेत E4πr². तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, आता आपण 1 इक्वेशन जे आहे म्हणजे आपण गॉस थेरम वापरून आपण काढलेले फ्लक्स आहेत त्या. आणखीन ह्या इक्वेशन आपण जॉमेट्री वापरून काढलेले फ्लक्स आहेत. ह्या दोन्ही इक्वेशन जे आहेत, दोन्ही इक्वेशनचे सेम आहेत. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड मस्ट बी सेम. इक्वेटिंग राईट हँड साईड ऑफ दिस टू इक्वेशन्स, दॅट इज 1 and 2. Next, equating this equation 1 and 2, then right hand side of these two equations, q by epsilon naught equal to E into 4πr². Rearranging terms, then E equal to q by 4 pi epsilon naught r². Then putting value of q is total charge, that is sigma into 4πr². This putting value of q is equal to sigma into 4πr². Then again rearranging terms, then 4 pi gets cancelled. Sigma r² divided by epsilon naught r². This is the electric field intensity. This is the electric field intensity at this P point due to this spherical object, spherical cell or spherical hollow sphere. याच्यामुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड या P पॉईंटला असणारा इक्वेशन आहे सिग्मा r² बाय एप्सिलॉन नॉट r². सिग्मा हा सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. कॅपिटल R इज द रेडियस ऑफ द स्फियर, small r is the radius of the Gaussian surface, and epsilon naught permittivity. Now, case first, if point P lies on the surface of the charged sphere, that is r equal to r. Now this P is here, then this is the small r. If P is on the sphere, then small r becomes capital R. P point आपण ऑन द स्पियर घेतला म्हणजे ऑन द स्पियरची आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे असेल तर स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आर येते. मग आपण ह्या इक्वेशनमध्ये स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल टाकलं तर इथं स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल टाकलं तर हे कॅन्सल होतात. मग ई इक्वल टू सिग्मा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट किंवा एप्सिलॉन 0 येतं इफ P is on the sphere. Now case 2, if P lies inside the sphere, since there are no charges, that is inside sigma equal to 0. आतमध्ये त्या स्पियरच्या इनसाइडला चार्ज नसतो कारण चार्ज ऑलवेज ॲक्युमुलेट्स ऑन सरफेसवरती नेहमी चार्ज असतो. इनसाइडला चार्ज 0 आहे म्हणून तर इंटेन्सिटी जे आहे इंटेन्सिटी ई इक्वल टू 0 इनसाइड द स्पियर. स्पियरच्या इनसाइडला इलेक्ट्रिक फील्ड जे 0 येते. ऑन द स्पियर इलेक्ट्रिक फील्ड ही ई इक्वल टू सिग्मा by epsilon naught, and outside the sphere at a distance small r, this is the equation E equal to sigma r² by epsilon naught r², or this is equation 1 by 4 pi epsilon naught q by r² or q divided by 4 pi epsilon naught r². This is the electric field at this P point if P is at a distance small r from the center of the spherical cell. And these are the three cases. If P is outside the sphere, then electric field is here. If P is on the sphere, then electric field is this one, and P is inside the sphere, then electric field is this one. This is the electric field intensity due to this spherical cell or hollow sphere. Now next one is, this is the second application of this Gauss theorem, that is electric field intensity due to an infinitesimally long straight charged wire. आता infinitely long straight चार्ज वायर जे आहे त्या चार्ज वायरच्या सराउंडिंगला असणारं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जे आहे ही फील्ड इंटेन्सिटी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ दिस गॉस थेरम. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग एनिमेशन ऑफ दिस इज. नाउ कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज्ड वायर of infinite length having a constant linear charge density lambda, charge per unit length, kept in a medium of permittivity epsilon or epsilon equal to epsilon naught k. Now हा लॉंग जे आहे लॉंग युनिफॉर्म चार्ज्ड वायर आहे ज्याची इन्फायनाईट लेंथ आहे. असा लॉंग चार्ज्ड वायर हा इन्फायनाईट लेंथचा आहे. कॉन्स्टंट लिनियर डेन्सिटी जे आहे तर याची लॅम्बडा लिनियर डेन्सिटी आहे. लिनियर डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ, म्हणजे या वायरवरती एका युनिट लेंथवरती किती चार्ज असतो ते म्हणजे
लिनियर डेन्सिटी आहे आणि ती लॅम्बडाने दाखवलेलं आहे. इथं ह्याच्यामध्ये पण ॲनिमेशनमध्ये पण ही वायर आहे याच्यावरती चार्ज आहे. याची लिनियर चार्ज डेन्सिटी ही लॅम्बडा आहे आणि तो एका मीडियममध्ये ठेवलेला आहे ज्याची परमिटिव्हिटी जी आहे इप्सॉलम इतकी आहे. अशा मीडियममध्ये ही वायर ठेवलेली आहे. तर बाय गॉस थेरम द नेट फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस. तर आपण गॉस थेरमनुसार ह्यातून बाहेर पडणाऱ्या ज्या फ्लक्स आहेत ह्या चार्जेसमुळं ह्या वायरवरून त्या फ्लक्स जे आहेत अकॉर्डिंग टू गॉस थेरम फाय इक्वल टू क्यू बाय इप्सॉलम नॉट के. For air vacuum k is equal to 1, that is q by epsilon. This is equation 1. According to Gauss theorem, these are the flux. Next, imagine a coaxial Gaussian cylinder of length L and radius small r, closed at each end by plane caps normal to the axis, passing through the point P. आता आपण इथे गॉसियन सिलेंडर इमॅजिन केलं आहे. या गॉसियन सिलेंडरची लेंथ L आहे आणि त्या गॉसियन सिलेंडरची रेडियस जी आहे स्मॉल आर इतकी आहे. इथं पण दाखवल्या डायग्राममध्ये ही रेडियस स्मॉल आर आहे गॉसियन सिलेंडरची आणि लेंथ L आहे. हा डॉटेड दाखवलेला आहे, हा गॉसियन सिलेंडर आहे. इथं पण ह्या ॲनिमेशनमध्ये ग्रीन कलरचं आहे ना, हा गॉसियन सिलेंडर आहे ज्याची लेंथ L आहे, रेडियस स्मॉल आर इतकी आहे. हा गॉसियन सिलेंडर आहे. तो पी पॉईंट हा मधून पास होतो. हा इथं पी पॉईंट आहे, ह्या पी पॉईंटमधून हा गॉसियन सिलेंडर पास होतो. इथं कन्सिडर अ व्हेरी स्मॉल एरिया ds ॲट अ पॉईंट P ऑन द गॉसियन सरफेस. आता ह्या गॉसियन सरफेसवरती छोटासा ds एरिया कन्सिडर करायचा आहे. ह्या गॉसियन सरफेसवरती आपण ds एरिया घेणार आहे ह्या गॉसियन सरफेसवरती. नाउ टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट P ॲट अ डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द चार्ज वायर. आता चार्ज वायर आहे, ह्या चार्ज वायरपासून आपण P पॉईंटला पण आपण फर्स्ट इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे. त्यासाठी आपण फर्स्ट फ्लक्स डिफाय थ्रू द एरिया ds. आता ह्या गॉसियन सरफेसवरती आपण फर्स्ट एक ds एरिया कन्सिडर करायचा आणि ह्या फक्त ds एरियामधून किती फ्लक्स बाहेर जातात त्या फ्लक्स आपण बघायचे आहेत. त्या ज्या फ्लक्स आहेत त्या फ्लक्स डिफाय इक्वल टू ई बार डॉट ds बार. डॉट प्रोडक्ट आपण यूज केला इथं ई ds cos theta and theta is the angle between electric field and normal to this ds area. तर इथं हा जे ds एरिया आहे ds एरियाला असणारा नॉर्मल आणखीन इलेक्ट्रिक फील्ड या दोन्हीची डायरेक्शन एकच असल्यामुळं थीटा 0 येतं. इथं थीटा 0 असल्यामुळं cos 0 1 येतं म्हणून फक्त ई इंटू ds आलं डी फाय. आणि हे डी फाय जे आहे तर फक्त ds एरियामधून बाहेर जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या डी फाय आल्या. तर नेक्स्ट टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस फाय. आता संपूर्ण आपण हा डॉटेड जे गॉसियन सरफेस घेतलेला आहे ह्या गॉसियन सरफेसमधून बाहेर जाणारे फ्लक्स जे आहेत या फ्लक्स फक्त हा कर्ड सरफेस जे आहे ह्या कर्ड सरफेसमधूनच इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर जातात. इकडं सर्क्युलर सरफेस जे आहे हा सर्क्युलर सरफेसमधून अपला डाऊनला इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडत नाहीत, कारण इलेक्ट्रिक फील्ड जे आहेत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या ऑलवेज ह्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्येच बाहेर पडतात. म्हणून इकडं वरती अबाऊला आणि डाऊनला ह्या फ्लक्स नाही आहेत. फक्त हा कर्व्ड सरफेस जे आहे ह्या कर्व्ड सरफेसमधून इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडतात. म्हणून हे टोटल फ्लक्स जे आहे फर्स्ट ह्या ds एरियामधून किती बाहेर पडल्या, नेक्स्ट ds एरिया, नेक्स्ट ds एरिया, नेक्स्ट ds एरिया, असे प्रत्येक ह्या ज्या गॉसियन सरफेसवरती आपण जे ds एरिया कन्सिडर केले त्या प्रत्येक ds एरियामधून किती फ्लक्स बाहेर पडल्यात ते आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. ई इंटू ds दॅट इज ई बार डॉट ds बार. हे डी फाय आहे म्हणून आपण टोटल फ्लक्स जे फाय हे इंटिग्रेशन ऑफ डी फाय घेतलं. डी फाय म्हणजेच ई बार डॉट ds बार. हे क्लोज पाथचं इंटिग्रेशन आहे. ई बार डॉट ds बार आपण हे कॅल्क्युलेट केलं तर ई इंटू ds येतं. मग ई जे आहे ई कॉन्स्टंट टर्म आहे, इलेक्ट्रिक फील्ड आउट ऑफ इंटिग्रेशन घेतली. इंटिग्रेशन ऑफ ds जे आहे ds म्हणजे हा ds एरिया जे आहे हा कर्व्ड सरफेसचा एरिया जे आहे हा 2 पाय RL येतो कर्व्ड सरफेस एरिया. दिस इज फाय गोइंग आउटसाइड थ्रू दिस गॉसियन सरफेस अकॉर्डिंग टू जॉमेट्रीनुसार आपण हे फ्लक्स यातून ज्या बाहेर जाणारे फ्लक्स आहेत ह्या बाहेर जाणारे फ्लक्स आपण कॅल्क्युलेट केला. हे इक्वेशन 2 आहे आणि ऑलरेडी आपण इक्वेशन 1 जे आहे गॉस थेरमनुसार ज्या जाणारे फ्लक्स आहेत त्या पण आपण कॅल्क्युलेट केले आहेत. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 गॉस थेरमनुसार काढलेले आपण फ्लक्स आणखीन ह्या जॉमेट्रीनुसार काढलेले फ्लक्स दोन्ही पण सेमच आहे. त्यामुळं त्याची राईट हँड साईड आपण इक्वेट केली. राईट हँड साईड इक्वेट केल्यानंतर इक्वेशन 1 and 2 ची राईट हँड साईड जे आहे q by epsilon naught equal to e into 2 pi RL. Rearranging terms and writing this for e equal to this q by epsilon naught and this e equal to
Q by 2 pi epsilon naught RL, rearranging terms. Then again this putting value of this Q is lambda into L, then L gets cancelled since Q equal to lambda into L. Therefore E is equal to lambda upon 2 pi epsilon naught R. तर इथं हे जे व्हॅल्यू जे आहे हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला ईच व्हॅल्यू जे आलेली आहे ईच व्हॅल्यू लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर इतके आलेले आहे आणि दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ड्यू टू दिस इन्फायनाइट लॉन्ग चार्ज्ड वायर ई व्हॅल्यू येते. The direction of the electric field E is directed outwards if lambda is positive and inwards if lambda is negative. The electric field ची डायरेक्शन जी आहे ही लॅम्बडा जर पॉझिटिव्ह असेल तर ही आउटसाइडला दाखवायची, लॅम्बडा निगेटिव्ह असेल तर इनसाइड दाखवायची. लॅम्बडा म्हणजे हे जे इलेक्ट्रिक चार्ज आहेत ह्यावरती ठेवलेला चार्ज पर युनिट लेंथ, लिनियर चार्ज डेन्सिटी. पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन आउटसाइडला दाखवायची, निगेटिव्ह असेल तर इनसाइडला दाखवायची. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ड्यू टू दिस infinite long charged conducting wire E. Next one is third application of this Gauss theorem is electric field due to a charged infinite plane sheet. तर चार्ज इन्फायनाइट प्लेन शीट जे ह्या चार्ज इन्फायनाइट प्लेन शीटच्या आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ही इलेक्ट्रिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. थर्ड ॲप्लिकेशन ऑफ दिस Gauss theorem. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this diagram. Now here consider a Gaussian surface around P in the form of cylinder having cross section area A and length 2r with its axis perpendicular to plane of sheet. आता हा आपण एक Gaussian surface घेतलेला आहे ज्याचा एरिया A आहे, डिस्टन्स 2r आहे, इथून इथपर्यंत स्मॉल r आहे, इकडून इकडे पण स्मॉल r आहे, टोटल डिस्टन्स 2r आहे. असा हा सिलेंडर आहे आणि याचं जे ॲक्सिस आहे हा ॲक्सिस ह्या प्लेन शीटला परपेंडिकुलर आहे. The plane sheet passes through the middle of the length of the cylinder such that the ends of the cylinder called P and P dash are equidistant at a distance smaller from the plane sheet. आता दोन्ही जे P आणि P dash जे हे एंड्स आहेत ह्या गॉसियन सरफेसची ते इक्विडिस्टन्स आहे, इकडे पण R आहे, इकडे पण R अंतरला आहे. आणखीन हा प्लेन शीट जे हा प्लेन शीट ह्या सेंटरमधून पास होतो ह्या गॉसियन सरफेसच्या. हे एनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा प्लेन शीट आहे, चार्ज प्लेन शीट, हा गॉसियन सरफेस जे सिलेंड्रिकल ह्यामधून पास झालेला आहे तो. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहेत ह्या इलेक्ट्रिक फ्लक्स या साईडला पण आणि या साईडला ह्या बाहेर पडतात दिसतात बघा ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. ह्या साईडला पण इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स बाहेर पडत आहेत आणि या साईडला पण इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडत आहेत. या इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे त्याच्यामुळे असणार ह्या पी पॉईंट जे आहे ह्या पी पॉईंटची आपण इंटेन्सिटी इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. पी पॉईंट जे आहे हा पी पॉईंट आर इतक्या अंतरावरती आहे प्लेन शीटपासून. नाउ हिअर the total flux through the closed surface is given by, आता हा जे क्लोज सरफेस आहे ह्या क्लोज सरफेसमधून ज्या टोटल फ्लक्स बाहेर पडणार आहेत त्या फ्लक्स फाय ह्या इंटिग्रेशन ऑफ ई डी एस पी साईडच्या प्लस इंटिग्रेशन ऑफ ई डी एस पी डॅश साईडचं. म्हणजे ही पी साईड जे आहे या साईडपासून बाहेर पडणारा इलेक्ट्रिक फ्लक्स आणि पी डॅश साईड इकडची जे आहे यामधून बाहेर पडणारे फ्लक्स जे आहेत दोन्ही साईडच्या ई इंटू डी एस. तर इथं थिटा इक्वल टू 0 येतो कारण हा थिटा इज द अँगल बिटवीन ई अँड डी एस. हा आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि डी एस जे एरियाला परपेंडिकुलर आहे त्याची डायरेक्शन दोन्ही सेम असते. पण थिटा 0 येतो, थिटा 0 आल्यामुळे इथं कॉस 0 1 येतं. म्हणून हे ई आणि इंटिग्रेशन ऑफ डी एस जे आपण डी एस जर एरिया आपण ॲड करत गेलो तर टोटल एरिया आपण ए घेतलेला आहे. म्हणून हे इंटिग्रेशन ऑफ ई ॲज इट इज आणि इंटिग्रेशन ऑफ डी एस इज ए. हिअर ऑल्सो ई ॲज इट इज अँड इंटिग्रेशन ऑफ डी एस इज ए. ई ए प्लस ई ए दिस इज फाय इक्वल टू 2 ई ए. दिस इज इक्वेशन 1. these are the flux going outside if this charge is plus. In case of charge is minus coming inside, flux through this area A, phi equal to 2 EA from equation 1. Now if sigma is the surface charge density, sigma is the surface charge density means charge per unit area, एका unit area वरती असणारा charge sigma, then sigma is total charge divided by total area, that is sigma. Rearranging terms, total charge equal to sigma into area. And from Gauss theorem, according to Gauss theorem, flux coming outside that is phi equal to total charge divided by epsilon naught, and this total charge is nothing but sigma into a, hence phi equal to sigma a divided by epsilon 0 or epsilon naught. This equation 2 according to Gauss theorem. म्हणजे आपण अकॉर्डिंग टू गॉस थेरम ज्या फ्लक्स इथून बाहेर पडतात ते काढल्या आणि अकॉर्डिंग टू जिओमेट्री ह्या फ्लक्स जे आहेत इकडं आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत इक्वेशन 1.
then left hand side is same, right hand side must be same. Equating right hand side of these two equation, from equation 1 and 2, these two equations equating right hand side आपण equate केला आणि solving for E, A gets cancel here, A cancel होता, E equal to sigma divided by 2 into epsilon naught. This is the electric field at this P point due to this thin infinite plane sheet. ह्या प्लेन शीट मुळे ह्या P पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ही सिग्मा दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी अपॉन 2 इंटू इप्सिलॉन नॉट दॅट इज परमिटिव्हिटी. इथं ॲनिमेशनमध्ये दाखवलं आहे इकडे इलेक्ट्रिक फील्ड ज्या बाहेर पडल्या दोन्ही साईडच्या, त्यामुळे असणारी इथली ई पॉईंटची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे इथं आपण ह्या इक्वेशननं काढू शकतो. नेक्स्ट वन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी पाहणार आहोत. त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अ गिवन सिस्टीम. तर आता पोटेन्शियल एनर्जी आहे हे वर्क डन असतं अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या विरुद्ध जे आपण वर्क डन करतो तेच जे आहे हे ते चार्जेस आपण कॉन्फिगरेशन करण्यासाठी तेच म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते. कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज Q फिक्स्ड ॲट सम पॉईंट इन स्पेस. आपण एका स्पेसमध्ये एक Q पॉईंट कन्सिडर केला. फॉर ब्रिंगिंग एनी अदर पॉझिटिव्ह चार्ज क्लोज टू इट वर्क इज नेसेसरी. आता त्या चार्जच्या साईडला सराउंडिंगला आपण दुसरा एखादा चार्ज जर आपण आणायचं म्हणलं तर त्याला आपण वर्क डन करणं जरुरीचं आहे. ॲटोमॅटिकली चार्ज येत नाही. दिस वर्क इज इक्वल टू चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर आपण त्या दुसऱ्या एका सेकंड चार्जला आपण ब्रिंग करतो, आणण्यासाठी जे काही कार्य लागलेलं आहे, जे काही वर्क डन लागलेलं आहे ते वर्क डन म्हणजेच त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी असते. दस वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इक्वल टू इंक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर वर्क डन जे आपण करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट ते म्हणजेच इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे त्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट आपण जे काही वर्क डन केलेलं आहे ते म्हणजेच त्याच्यामध्ये त्या सिस्टीममध्ये वाढलेली इन्क्रीज झालेली पोटेन्शियल एनर्जी असते. दस एफ बार डॉट डी आर बार इक्वल टू डी यू दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस इज नथिंग बट वर्क डन अँड दिस वर्क डन इज नथिंग बट चेंज इन एनर्जी डी यू, वेअर डी यू इज द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. तर डी यू म्हणजे इथं वाढलेली इन्क्रीज झालेली पोटेन्शियल एनर्जी ते चेंज झालेली. व्हेन द चार्ज ऑफ डिस्प्लेस्ड charge is displaced through dr and force F is the force exerted on the charge. जर आपण dr हे डिस्टन्स घेतला आपण आणि F इतका फोर्स घेतला तर